नमस्कार मित्रांनो, मी पवन खराडे. रेशीम शेती पूर्ण माहिती आहे यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे. आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे अळी कोषवर आल्यानंतर किंवा ज्याला आपण शॅम्पूलवर आल्यानंतर शॅम्पूल आला असं म्हणतो. शॅम्पूलवर अळी आल्यानंतर आपण अ, कोणती कामे करायची आहेत किंवा चंद्रिका कशा पद्धतीने टाकायच्या आहेत, जेणेकरून आपला कोसला कचरा वगैरे लागणार नाही, एकदम फ्रेश पद्धतीमध्ये आपला कोस निघेल. आणि आपण कसे ओळखायचे आहे की आता आपण अळीला चंद्रिका टाकले तरी प्रॉब्लेम नाही, जेणेकरून आता पाला द्यायची गरज नाही आणि आपल्याला चंद्रिका टाकावं लागतील. तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. आणि व्हिडिओ शेअर देखील करा तुमच्या जवळच्या व्यक्तीला, कारण त्यालासुद्धा व्हिडिओ बघून माहिती होईल किंवा त्याला पण ह्या गोष्टीची मदत होईल. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. कारण आपण 1 महिना जी मेहनत घेतलेली असते, ती फक्त कशासाठी घेतलेली असते, की आपल्या अळीने प्रत्येक अळीने कोच बनवावा किंवा आपल्याला माल चांगला निघावा आणि जेणेकरून एका महिन्याची मेहनत जी आहे आपली, ती ह्या दिवसासाठी आपण केलेली असते. कारण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. तरी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर आज आपल्या अळ्यांना चौथा मोल्ट उठून रात्री आपण 15वा पाला दिलेला आहे. तरी बघू शकता अळीची साईज कशा पद्धतीमध्ये झालेली आहे आणि अळी आपली आता पूर्णपणे शॅम्पूलवर आलेली आहे. अळी चंद्रिकाच्या शोधात आहे. ही चंद्रिकाच्या शोधामध्ये आहे ती धागा सोडण्यासाठी. बघू शकता अळ्याची ग्रोथ कशा पद्धतीने झालेली आहे आणि अळ्या सकाळचा टाईम असल्यामुळं अळी जी आहे आपली ही थंडावलेली असते सकाळच्या टाईममध्ये, त्याच्यामुळं जास्त काही शॅम्पल दिसत नाही. पण अळीचं पोट पूर्णपणे आपल्याला भरलेलं आहे आणि अळी आता ऊन पडल्यानंतर किंवा गरमी झाल्यानंतर अळी जी आहे आपली शॅम्पलवर किंवा ज्याला आपण कोस बनवण्यासाठी तयार आहे आपली अळी. आपण बघू शकता आपल्या अळीने आता बघा रात्रीच्या टायमिंगला 15 वाजे पाला आपण टाकलेला आहे. तर बेडमध्ये कुठं अळ्यांनी धागे सोडलेले आहेत आणि आपण काही जागेवर आहे का तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, एक दोन जागेवर असे कोस पण अळ्याचे बनलेले आहेत. तर आपण आता चंद्रिका टाकायला आपण सुरुवात करणार आहोत. तर तुम्हाला सांगणार आहे मी कशा पद्धतीमध्ये आपण जी चंद्रिका टाकायची आहेत. आपण जे आहे आपण रेग्युलर काही शेतकरी काय करतात, हे जसं आपण पाला टाकतोय किंवा जसं आपलं बेड आहे अशा पद्धतीमध्ये आपण चंद्रिका हातरत असतो. यामुळे काय होतं की जसं आपलं बेड आहे तसं आपण चंद्रिका हातरल्यानंतर काय होतं, थोडाफार जर पाला कधी शिल्लक असेल किंवा काय असेल, थोडं पाल्याचे देठ वगैरे शिल्लक असतील, तर आळ्याने धागा सोडल्यानंतर ते चंद्रिका त्या पाल्याला चिटकून बसते आणि आपण चंद्रिका काढल्यानंतर बेडमधल्या कसा खाल्ल्या साईडच्या काही काड्या आणि तो धागा जशाला तसा खाल्ल्या साईडने आपल्या चंद्रिकेला जो आहे तो चिटकून येत असतो. आणि आपण जर अशा बेडच्या विरुद्ध दिशेने जर आपण चंद्रिका हातरली तर काय होईल, खाली जी सरळ काडी ती सरळ काडी आणि आपण चंद्रिका जर आडवी हातरली तर काडीवर एकदम चंद्रिका आधार बसते आणि खाल्ल्या बेडचा आणि चंद्रिकाचा काही संबंध राहत नाही. जेणेकरून काय होतं की खाल्ला जे कचरा आहे तो बेड चंद्रिकाला थोडा पण लागत नाही आणि कोस आपला टोटल कोस जे आहे आपला वरती बनतो, जेणेकरून आपला कोस कचरा येत नाही आणि वेचायला पण आपल्याला सोपा जातो. त्यामुळे आपण जे आहे दोन्ही साईडने असे चंद्रिका आडव्या हातरून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला कोस एकदम साफ निघेल. तरी आपण सकाळी येऊन आपण थोड्या ट्रायलसाठी 2-4 चंद्रिका आपण हातरल्या होत्या 10-15 मिनटापूर्वी. तर बघू शकता 10 ते 15 मिनटामध्ये आपल्या अळ्या 1 ते 2% किंवा एका चंद्रिका समज 4-5 अळ्या जंगलेल्या आहेत. तरी आता आपण सर्व हे चंद्रिका हातरून घेणार आहोत थोड्याच वेळात. तरी माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीसाठी. तरी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की चंद्रिका टाकल्यानंतर कितव्या दिवशी आपण कोस वेचला पाहिजे किंवा कितव्या दिवशी आपण शिल्लक राहिलेल्या अळ्या वेचल्या पाहिजेत, जेणेकरून आपला कोस डागेल होणार नाही आणि घाण होणार नाही. तरी भेटूया आपण पुढच्या